302 मध्ये घेतले नाहीत, सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सहआरोपी केले नाहीत. मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली. संतोष भायांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त सरकारनंच केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं. यातले आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात, जे आरोपी जे आहेत फरार आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. वाल्मिक कराड देखील पुणे शहराला, इतर दोन जे प्रमुख आरोपी होते ते देखील पुण्यात सापडलेत. त्यांना आश्रय देणारा कोण आहे असं वाटतं, त्यांना अजूनही आरोप देखील नाही. काल आम्ही सुद्धा विचारलं हे पुण्यातच कसं काय सापडते, हे पुण्यालाच कसं काय येते. कारण हे चुट्टे चाट्टे तिकडचे खिसे कापणारे हत्या करून इकडे पळून आले आणि इथं हे चोट्टे चोर राहतात, याचे खिसे काप त्याचे खिसे काप, हे असेच जगत येत. आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे, हे असले सांभाळायला नाही पाहिजेत. कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या, तुम्हाला वाटत असन आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत, वेळ आली ना अवघड होईल. धनंजय मुंडेने हे साफ करायला पाहिजे. उलट हे पुरे लक्ष्मण हाकेंनी तुमच्यावरती आरोप केले की जरांगे पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये, कुठे घुसायचं ते आम्हाला सांगा. जाय तिकडे त्याला नाही, मी नाही, कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही. कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगराचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 वगैरे जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भाईला न्याय मागतो. मी जातीवाद करत नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडेंनी सांगितलं, त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते बसलं लपून, आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून, हे असले किरळ लागलेलं नाही की मी चितवणीखोर करण्याचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असं म्हटलं. चितवणीखोर वक्तव्य केलं तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असं म्हटलं. आता काय चितवणी करे, माणसं मारून टाका म्हणू का आमची, कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्यांच्या हातात नेऊन दी, हे सांगावं. आमचे जर तुकडे पाडणार असले, ते लेकरू जर ढसा ढसा रडत असलं, संतोष भाईची पोरगी लाडकी बहीण म्हणतात, त्या लेकी बाळीला मुख्यमंत्री न्याय देत नाही का? आम्ही काय चितवणीखोर भाषण केले? त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले, या धनंजय मुंड्याचे लोक. या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का आणि मोगम बोललो का? आणि तुझे लोक जर धडाधडा त्यांना कापायला लागली, धमक्या द्यायला लागली, आम्ही मराठी आहेत ना, मग आम्ही गप कसं बसणार? इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार का म्हणू नये. आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झाला. आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या, आम्ही जातीवाद करणार नाहीत का म्हणू नये. ओबीसीच्या नेत्यानं तुम्हाला ही रूढ पाडायची का? ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीनेच जायचं, मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं, मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं, दलिताचा मेला की दलिताने जायचं, ही रूढ पाडायची का राज्यात तुम्हाला? ही जाती इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही? का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात काय तुमचेच लोक? फक्त ह्या काही लोकांना जी खंड आहे ना, ही धनंजय मुंडेमुळे, हे धनंजय मुंडेने थांबविलं पाहिजे. हे बेकार होईल धनंजय मुंडे, हे बेकार होईल, हे होऊ देऊ नका. अराजकता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं केले जात असं सुद्धा म्हटले. अरे तुम्ही का पाहायलाच लागलेत माणसं? अराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहेत. आम्ही आणखीन सांगत होतच, 3दा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून, तो लोकांना आवरेव म्हणून. तुम्ही दोघा बहीण भावाने आवरा म्हणून. हे लोक आवरत नाहीत. यांनी लय देवारा केला साहेब, तुम्हाला माहित नाही. इतका त्रास आहे, प्रत्येक जागेवर त्रास आहे. पुढची भूमिका काय? शांततेत तर मोर्चे सुरूच आहेत. नाही मग आता हे नाही थांबले, जसे तसे उत्तर द्यावाच लागतील ना. आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे का? राजीनामे फिजीनामे आणखीन 50 घे, पण ज्याच्यातला जरी सुटला, सुट्टी नाही. मुख्यमंत्र्याला इशारा आहे का डायरेक्ट? आता मुख्यमंत्र्याला 3दा सांगितलं आतापर्यंत. भेटले का नाही? मी आज स्पष्टपणानं फोन करून त्यांना सांगणार आहे किंवा उद्या, हे चाललेला अतिरेक चांगला नाही. हे जातीय तेढ निर्माण करायला लागले. एवढा खून होऊन बी हेच आरोपीला संभलित आहेत, हेच आरोपीला जीव घालतात. घटनेला 15 ते 20 दिवस झाले, मग मुख्यमंत्र्याशी तुम्ही बोलले का नाही? कारण की धस असतील ते मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले, ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले, तुम्ही का नाही भेटलात? मग आमचे काय खासदार ते सगळे एकच येत. सोनवणे पण आता सगळे एकच येते. महाविकास आघाडी काय महायुती काय यांचं काय हे राजकारणी लोक आहेत. आमचा लढा सामाजिक आहे. ओके. तुमच्या मंचावरती आता राजकीय नेते म्हणजे काय समाजाचा मंच, त्याला नाव काय? राजकीय सामाजिक सगळे या. मग हे सगळे येऊन चिटकत आहेत तिथं. मग आता आम्ही लिखीन हाक दिली जाऊ नये. नाही, तुम्ही जाणं योग्य आहे, आम्हाला त्याबद्दल दुमत नाही. त्यांनी येणं काय चुकीचं आहे?
मग एका तुम्हीच लेकाला म्हणता ना न्याय की ते देण्यासाठी राजकीय व्यासपीठावर तुमचीच भूमिका इथे डबल वाटते ना. अरे बाबा राजकीय ते मी त्या जतकावा वाटलेलोच नाही. मग ते तुमच्याकडे येतात आहे का? अरे मी त्यांच्याकडे येत नाही, ते माझ्याकडे येत नाही. समाजानं बोलवलं मग ते व्यासपीठावर सगळेच जरांगे साहेब लेकीला न्याय देण्यासाठी जरांगे त्यांनी साहेब असावं की नसावं तुम्हाला काय वाटतं? त्यांनी असावं की नसावं? सगळ्यांनीच असायला पाहिजे. मग राजकीय की बिगर राजकीय? आता ते राजकीय म्हणून येतात पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात. महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण. पाटील संतोष देशमुखचा खून होता जवळपास महिना होत आला. वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. फोन करून दाखवलं म्हणतायत. आता जवळपास त्यातले सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न झाले अजून काही स्पष्ट होत नाहीये. सरकार याच्यात काही लपवत आहे का काय होते नेमकं? लपू तर देणार नाहीत, मॅटर तर दबवू देणार नाहीत आणि जिरू पण देणार नाहीत. पण ते दाखवत नाहीत आपल्याला, ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला. विचारलं तर ते म्हणजे तुम्हाला उघड नाही करता. पण मग मुख्यमंत्र्यांशी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी विचारलंय का? या बाबत काही बोललात लपवत का छपी सुरू आहे का काय मी वाटतं? बोलणार, मी मगाशीच सांगितलं, मी आता बोलणार. कारण जे दिसायला लागलं ना राज्यातलं चित्र की हा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय. काही तुम्ही ना मुख्यमंत्र्याला जाऊन त्याच्यामुळे भेटणार सांगणं की फोनवर गरजेचं आहे. बोलणार? तेढ निर्माण करायला लागले जातीय. हो पण फोनवर बोलणार की जाऊन भेटणार नाही फोनवरच मुख्यमंत्र्यांना? बोलून भेटायला ते आम्हाला गरीब लोकांना भेटत असते की त्यांना मोठमोठ्या टप्पू लागली. ठीक आहे. नाही पण ट्राय तर केली का तुम्ही? ट्राय तर करणार आहे का भेटायची? नाही भेटतील पण मी फोन करणार. मला तरी आशा आहे की ते या घटनेला न्याय देतील आणि फोन बी उचलतील आणि सांगतील सुद्धा. काय झालंय फोनवर बोलणं मी सरळ सांगून देईन तुम्हाला. पण आम्ही त्यांच्याकडून आशा धरायली कारण मराठा समाज त्यांच्यामुळे शांत आहे की ते म्हणलेले एकही आरोपी याच्यात सुटू देणार नाही. त्या शब्दावर आम्ही शांत आहे. ठीक आहे, चला.